राज्यामध्ये अंगणवाड्यांमधील निकृष्ट दर्जाच्या पोषण आहाराचा मुद्दा नेहमीच चर्चेत असतो। आता अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या रडारवर आता अंगणवाड्या आहेत। महाराष्ट्रभर अंगणवाडी आणि शालेय आहार व्यवस्थेच्या तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत। अंगणवाडी आणि मिड डे मीलच्या व्यवस्थेवरही एफडीएचं लक्ष आहे असं मुंढेंनी म्हटलं। मुंबईत गेल्या आठवड्यात 8 ते 10 सेंट्रल किचनची तपासणी करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली। मंथली सॅम्पल केले जातात, इन्स्पेक्शन घेतले जातात। त्याच्यामध्ये मी आता मिड डे मील, अंगणवाडी, त्यांचे सेंट्रल किचन्स हे इन्क्लूड केलेले आहेत। त्याच्या तपासण्या पण झाल्यात। मुंबईतच गेल्या आठवड्यात जवळजवळ 8 ते 10 सेंट्रल किचन ज्याच्या मार्फत अंगणवाडीला किंवा जे शाळेला जे मिड डे मील हे पोहोचवलं जातं ते पण आम्ही तपासले, त्याचे पण आम्ही सॅम्पल घेतले। त्याच्यातलं एक लायसन्स पण सस्पेंड केलेलं आहे। वर्षातून दर महिन्याला मिनिमम सॅम्पल आम्ही घेणार आहोत आणि इन्स्पेक्शन होणार आहे आणि मिनिमम 2 वेळेस इन्स्पेक्शन स्कूल किंवा अंगणवाडीचे होणार आहे।